नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सौवसाहूणम्. आपलं मंगलाचरण झालेलं आहे. माताजीने भव विचय धर्मध्यान याचं लक्षण सांगितलं. त्यांनी सांगितलं त्याचाच थोडासा विस्तार करून मी सांगते. लक्षात आलं? नवीन काय घेत नाही. आता ऐकलं आहे त्यांचंही बरोबर आहे, पण अजून थोडा विस्तार आवश्यक होता. ती काय विस्तार आहे तेवढंच मी सांगते, जास्त काय नाही. काय सांगितलं? यह संसार अनादि है. हा संसार अनादि आहे. अनादि याचा अर्थ काय? सुरुवात पण नाही, शेवट पण नाही. पूर्वी पण होता, आता पण आहे, पुढं पण चालणार. मग हा जो लोक आहे, त्रिलोक, तो कायमस्वरूपाचा आहे. अनंत. आता या तीन लोकांमध्ये, तीन लोक नरक आणि मध्यलोक आणि वृद्धलोक, म्हणजे अधोलोक, मध्यलोक आणि वृद्धलोक. जे काय अधोलोक आहे त्यात काही बदल नाही, कायमच आहे, तो अनादि आहे. जे स्वर्ग आहेत तिथंही काय बदल नाही, ते अनादीच आहेत. आणि मध्यलोक जो आहे की ज्या जो मध्यलोक तयार झालेला आहे, द्वीप समुद्र, द्वीप समुद्र, द्वीप समुद्र, याचं कधी कमी जास्त होणार आहे का? नाही. लक्षात आलं? म्हणजे हा जो काय तीन लोक आहे तो अनादि आहे. म्हणजे त्याची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही, आणि अनंत कालपर्यंत ते राहणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? अनादि. त्यामध्ये अनेक जीव येतील जातील. आता 24 तीर्थंकर भूतकाळामध्ये झाले, वर्तमान काळामध्ये झाले, भविष्य काळामध्ये होणार आहेतच की नाही. म्हणजे हे जे काही चालू आहे हे सगळं अनादि कालापासून चालू आहे. उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी हे जे काल आहेत हे फक्त भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्येच आहेत. आणि विधेय क्षेत्रामध्ये हा काळ, चतुर्थ काळ कायम सुरू आहे. आणि तीर्थंकर पण कायम होतात आणि मोक्षमार्ग पण कायम चालू आहे. म्हणून याला काय म्हटलं? यह संसार. संसार हा शब्द वापरला आहे. लक्षात आलं का? मग हा संसार कुठला? हेच सगळं जे काय आहे या संसारामध्ये जन्म मरण, आणखीन काय आहे, हे सगळं कायम सुरू आहे. अनादि कालापासून हा संसार, जिथं जन्म आहे मरण आहे, मरण तिथं जन्म आहे, जन्म तिथं मरण आहे, ह्यालाच म्हटलं संसार. जन्माला आणि मरणाला संसार म्हटलं बाळानो. लक्षात आलं का? तुम्ही काय म्हणताय? माझं घर, आम्ही दोघं, आमची 2 मुलं, म्हणजे हा आमचा संसार. हा संसार नाही. हा जो जीव अनादि कालापासून जन्म घेतोय, मरण करतोय, मरण झालं की परत जन्म घेतोय, परत मरण करतोय, असं त्याचं अनादि कालापासून ह्या संसारामध्ये आपण काय करायला लागलोय? फिरायला लागलेलं आहे. आणि हा संसार कसा आहे? सुख से सर्वता रहित है.
सुखापासून तो कायम रहित आहे, म्हणजे ह्या संसारामध्ये सुख नाही. हे असं का म्हटलं? तुम्ही म्हणणार आम्ही काही दुःखी आहे का? आम्हाला बंगला आहे, गाडी आहे, नोकर आहे, चाकर आहे, दुकान आहेत, आमचं शेती आहे, व्यवसाय आहे, सगळं आमच्याकडं आहे, आणि मग तुम्ही सुखरहित कसं म्हणता? तर हे जे सुख आहे हे भले क्षणिक आहे, ह्या भावाप्रत आहे. जन्मल्यापासून शेवटपर्यंत पण काही ना हे सुख कायम राहतं, काही ना बदलत राहतं. पण हितं सुख सर्वथा हा शब्द वापरलाय. काय वापरलाय? सर्वथा. कारण जीवाच्या अपेक्षेनं जर विचार करायला आपण गेलो तर हा जीव निगोदातून निघाला. निगोदामध्ये तर एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करायला लागलाय. तिथं सुख आहे का? नाही. तिथून निघाला, स्थावर झाला. पृथ्वीकायिक, जलकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक आणि अग्निकायिक. हा काय व्हायला लागलाय? स्थावरमध्ये जन्ममरण करायला लागलाय. त्या ठिकाणी एवढं तरी सुख आहे का? पृथ्वीमध्ये, अग्नीमध्ये, जलामध्ये हे स्थावर झाला. त्याच्यानंतर तो जीव द्विंद्री झाला, 3 इंद्री झाला, 4 इंद्री झाला, पंचेंद्री झाला, संज्ञी झाला, असंज्ञी झाला. सुख आहे का? सुख आहे का? अजिबात नाही. पण थोडंसं सुख मनुष्यगतीमध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा जादा सुख स्वर्गामध्ये आहे. पण सगळीकडे दुःख आहे. नुसतं नरकातच दुःख आहे का? मग आपण मध्य लोकामध्ये जन्म घेणारे जे जीव आपण आहोत, आपल्या जीवावरच सगळं आपण गाठवायचं आहे. शास्त्र हे तुमच्यासाठी नाही, शास्त्र माझ्यासाठी आहे. माझा हा जीव कुठून भ्रमण करायला लागलाय. कुठून आला, कोणत्या ह्याच्यामध्ये तो किती दुःख भोगला. आता मानव पर्यायामध्ये आलाय, थोडंसं दुःख आणि थोडं सुख आहे चालू आपल्याला. परंतु संज्ञी असंज्ञी ज्या वेळेला झाला, त्रियंच गतीमध्ये काय सुख आहे, नरक गतीमध्ये काय सुख आहे, त्या अपेक्षेनं हा संसारामध्ये जे काय सुख आहे ते सुखाने सर्वथा रहित आहे. आता आम्हाला सुद्धा वाटतंय आम्ही सुखी आहे, परंतु सुखी आहे का? सुख दुःख दिवस रात्रासारखं आपल्या पाठीमाग लागलेलंच आहे. स्वर्गामध्ये तरी सुख आहे का? त्यांना पण मानसिक दुःख आहे. मग सगळीकडं ह्या संसारामध्ये 4 गतीमध्ये 84 लाख योनीमध्ये हा जीव भ्रमण करत असताना या जीवाला सुख सर्वथा नाहीच. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी काय आहे? सर्वथा हा जो शब्द दिलेला आहे आचार्याने, तो फार अत्यंत मार्मिक आहे. कुठंच सुख नाही हो. आपण ज्या ठिकाणी जन्म मरण करायला लागलोय, फिरायला लागलोय, कुठल्याच ठिकाणी आपल्याला सुख नाही. मग सुख कुठं आहे? फक्त सिद्धसेलेवर. म्हणून याला संसार म्हटलं. जिथं जन्म मरण चालू आहे त्याला संसार म्हटलं. आणि या जन्म मरण करत असताना या जीवाला कुठल्याही गतीमध्ये जाऊ देल, कुठल्याही पर्यायामध्ये जाऊ देल, कुठंही जाऊ देल, त्याला सर्वथा सुख हे नाही. म्हणून तो काय आहे? सर्वथा सुखाने रहित आहे. आणि कसं आहे? अनंत दुःखों से भरा हुआ है.
आहा. एक इंद्रियाचं दुःख बघा, 2 इंद्रिय जीवांचं दुःख बघा, 3 इंद्रियांचं जीवन दुःख बघा, 4 इंद्रियांचं जीवनाचं दुःख बघा, आणि पंचेंद्रिय संज्ञी असंज्ञीचं दुःख बघा. बघा, ह्या सगळ्या याचा जर आपण विचार करायला लागलो तर या संसार अनंत दुःखाने भरलेला आहे. आम्हाला मनुष्यगतीमध्ये केवढं तरी सुख आहे. स्त्रियांच्या गतीमध्ये बघा, त्या जीवाना बांधलेलं असतंय. चारा घातला तर ठीक, पाणी पाजवलं तर ठीक, नाहीतर गवानीला बांधलेलं ते किती दुःख भोगते. ते एक सोडा, आता गल्लीवर फिरणारी कुत्री मांजरी, त्यांना राहायला, आता एवढा पाऊस पडायला लागले, त्यांना राहायला घर आहे काय हो? आहे का? कोण पण आलं तर हाच हाच करून त्याला बाहेर काढतात. घरात कोण येऊ देत नाही. आता पावसाळा आहे, हा जीव कुठं काय खाणार म्हणून काय दयाभाव करून त्याला एक भाकरी भात आम्ही कोण कधी घातले काय हो? घातले काय? तुम्ही उरणं एवढं करतच नाही हो. मग कसं उरणार तुमचं? उरलं तर. आणि आत्ता तुमच्याकडे ते खोळं खोकं आले की फ्रीज, त्यामध्ये ठेवताय, सकाळचं उरलेलं संध्याकाळी खाताय, संध्याकाळचं उरलेलं सकाळी खाताय. मग तुम्ही कधी टाकताय सांगा की? आहे काय टाकायला आपल्याकडं काय? म्हणजे आत्ता ते जीव 3-3, 4-4 दिवस त्यांना अन्न मिळत नाही हो. पण भुकेनं व्याकुळ होऊन कुठं तर सांदरीत, पाईपमध्ये, कुठं जिन्याखाली, इकडं तिकडं जीवन काढायला लागलीत का नाही? किती मोठं दुःख आहे. मनुष्यगतीमध्ये मी सांगितलंय थोडंसं सुख आहे. मनुष्यगतीमध्ये सुख आहे, एकदम दुःखचं नाही आहे. पण सुख दुःख सावलीसारखं, सावली ऊन सावलीसारखं आपल्या पाठीमागं लागले. कधी सुख, कधी दुःख, कधी दुःख, कधी सुख. आणि कधी जो पुण्यात्मा जीव आहे त्याला सुख जन्मल्यापासून शेवटपर्यंत पण असते. हे पण आहे. पण ते सुख कसं आहे? क्षणिक आहे. कसं आहे? लक्षात आलं? म्हणून मनुष्यगतीमध्ये पण सुख नाही. स्वर्गामध्ये तर कुठं सुख आहे? तिथं पण नाही. म्हणून या ठिकाणी आचार्याने म्हटलेला आहे, हा संसार अनंत दुःखाने भरलेला आहे. स्त्रियांच्या गतीतले जीव, त्यांचं जीवन कसं आहे? जीवस्य जीवनम. एका दुसऱ्या जीवाला मारून खाणं म्हणजे त्यांचं जीवन. मग प्रत्येक वेळेला त्याला हरिण, ससा हे काय जीव मिळतात काय हो? त्यांना सुद्धा 8 दिवस उपाशी राहावं लागतं. ते गवत खाऊन जगत नाही आहेत, वाघ, शिव वगैरे. मग त्यांना काय सारखं मिळतंय का? म्हणजे त्यांना सुद्धा 8 दिवस, 15 दिवस उपाशी राहावं लागतं. आणि हे एवढं सगळं दुःख ह्या संसारामध्ये भरलेलं आहे. म्हणून हा संसार अनंत दुःखाने भरलेला आहे असं आचार्यांनी सांगितलं. ऐसे इस संसार में कर्मों की जाल में फंसे हुए हे प्राणी अपने अपने कर्मों के उदय से. अशा या दुःखाने भरलेल्या संसारामध्ये, ह्या संसारामध्ये हा जीव कर्मरूपी जाळीमध्ये फसलेला आहे. आणि त्या कर्मानुसार जसं जसं कर्म ह्या जीवाने बांधलेलं आहे तसं त्याचा उदय होत आहे.
आणि उदयाला आलेलं दुःख तो सहन करीत आहे. प्रत्येक जीवाचं कर्म सारखं नाही, प्रत्येक जीवाचं पाप सारखं नाही, प्रत्येक जीवाचं पुण्य सारखं नाही, प्रत्येक जीवाची बुद्धिमत्ता सारखी नाही, प्रत्येक जीवाचं रूप सारखं नाही. हे सगळं का वेगळं वेगळं आहे? ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळत असतं. मग जसं कर्म केले तसंच ते उदयाला येतं. म्हणून त्या उदयाला येणारं कर्म सचित, अचित, मिश्र आदि अनेक प्रकार की योनियों में निरंतर परिभ्रमण करते रहते हैं. त्या प्रकारे योनी किती प्रकारच्या सांगितल्या? 9. 9. मग सचित, चित्त सहित, अचित, सचित म्हणजे जीवानी सहित, अचित म्हणजे जीवानी रहित, आणि मिश्र म्हणजे दोन्ही. हे लक्षात आलं? अनेक प्रकारचे योनीमध्ये, अनेक प्रकारच्या योनीमध्ये आम्ही सगळे जीव आहोत. हे सचित आहे. हे शरीर, हे सगळं जे जे दिसायला लागले, जे पुद्गल आहे ते सगळं अचित आहे. आणि सचित आणि अचित यांनी जे आहे ते मिश्र आहे. आता तुम्ही जीव आहात आणि तुमचं शरीर अचित आहे, तुमच्या अंगावर असणारी साडी अचित आहे, तुमच्या बांगड्या अचित आहे, तुमचा चष्मा अचित आहे, तुमच्या अंगावर असणारा अलंकार अचित आहे. मग तुम्ही सचित पण आहात, अचित पण आहे तुमच्याकडं. ह्या दोन्ही मिश्र जे सहित आहे ते मिश्र, सचित आणि अचित, ते बाकीच्या त्या योनी इथं घ्यायच्या नाहीत. जन्म घ्यायच्या योनी इथं घ्यायचं नाही. इथं काय सांगितलं? सचित, अचित, मिश्र आदि. लक्षात यायला लागले? आपण जीव आहोत. मग अचित पण आमच्याकडे आहे की नाही? एक शृंगार केलेली महिला, ती महिला जीव आहे आणि तिचा जो शृंगार अलंकार तिच्या अंगावर आहे ते अचित आहे. त्या दोन्हींनी सहित आहे, ती मिश्र आहे. लक्षात आलं का? मग आमच्याकडं सचित अचित दोन्ही आहे का नाही? आणि मिश्रमध्ये पण आम्ही आहे की नाही? कारण अलंकार सहित जी बाई आहे ती मिश्र आहे. कारण ती जी बाई आहे ती जीव आहे, ती सचित आहे. आणि हे जे काय अलंकार साडी हे जे काय वर अंगावर आहे ते सगळं अचित आहे. आणि ते दोन्हींनी युक्त आहे म्हणून ते मिश्र आहे. इथं या ठिकाणी भाव आहे. ते आपण जन्म घेण्याच्या ज्या काही योनी आहेत त्या योनीचा इथं संबंध. मग पुढं ते करतात हो. शीत जे सांगितले ते सचित अचित मिश्र. मग आदि म्हटल्यावर ते बाकीच्या योनीमध्ये अनेक प्रकारचे दुःख ते निरंतर भोगत परिभ्रमण कोण करायला लागलाय? हा जीव करायला लागलाय. हे शास्त्र जे काय आहे, तुम्हाला काय शंका आली आहे काय? असेल तर विचारा. म्हणजे जन्माच्या योनी आहेत त्या 9. त्या जन्मताना पण दुःख आहे आणि मरताना पण दुःख आहे. म्हणून हे जे काही जन्म मरणाचं भ्रमण चालू आहे, परिभ्रमण, ह्यामुळं हा संसार अनंत दुःखाने भरलेला आहे. इस प्रकार, अशा प्रकारे संसार के परिभ्रमण के दुःखों का, संसारामध्ये हा जीव म्हणजे मी स्वतः परिभ्रमण करायला लागलोय, या दुःखाचं
बार बार चिंतन करना. अनेक आ काय म्हटला? होय, त्यामध्येच गर्भित आहेत. म्हणजे जन्म मरण जिथं होणार आहे, जन्माच्या योनी त्या, मरणाला काय, जिथं जन्म झाला त्या पर्यायामध्ये तो जात असतोय, होय की नाही. मग अशा प्रकारे ते 84 लाख योनीमध्ये हे सगळे आहेतच. फक्त या ठिकाणी बार बार चिंतन करून भव विचय नामका धर्मध्यान. भव, आम्ही अनेक भव धारण करायला लागलोय ना. एकच भवामध्ये आम्ही आहे का? अनेक भवामध्ये आम्ही परिभ्रमण करायला लागलोय, जन्म मरण करायला लागलोय आणि जन्माच्या त्या योनी आहेत. मग भवामध्ये जे काय आमचं हे परिभ्रमण चाललेलं आहे, त्यामध्ये गती पण येतील. नरगती, त्र्यंच गती, मनुष्यगती, देवगती, गती पण येतील. त्यामध्ये सगळं हे फक्त ह्या श्लोकाचा सारांश एवढा आहे. हा संसार अनादि आहे आणि ह्या संसारामध्ये सुख हे नाहीच, अनंत दुःखाने भरलेला आहे. कर्माने जीव बरबटलेला आहे. जसं कर्म त्याचं उदयाला येईल तसं तो अनेक योनीमध्ये निरंतर जन्माने मरण करत भ्रमण करायला लागलेला आहे. ह्या सगळ्या परिभ्रमणाचं आणि त्या दुःखाचं वारंवार चिंतन करणं म्हणजे भवविचय नाम धर्मध्यान आहे. मी किती भवात आलो, कुठं आलो, मी सुरुवातीला सांगितलं. निगोदातून निघून स्थावर झाला, एकेंद्रिय झाला, द्विंद्रिय झाला, 3 इंद्रिय झाला, 4 इंद्रिय झाला. प्रत्येक त्या योनीमध्ये त्याचा जन्म व्हायला लागला आहे का नाही, तिथं मरण व्हायला लागलेलं आहे की नाही, तेच त्याचा संदर्भ. ह्या भवभवामध्ये मी किती भव धारण केले, ह्याचा कधी विचार केलाय का? आणि भवामध्ये मी किती दुःख भोगायला लागलोय, ह्याचा कधी आपण विचार केला का? भवविचय धर्मदान एवढ्यासाठी सांगितलं, हे जीवा तुझे अनंत नाही अनंतानंत भव झाले आणि त्या संसारामध्ये तू परिभ्रमण करत आहेस. मग तुला आता मनुष्यगतीमध्ये आलेला आहेस, हे परिभ्रमण माझं कसं थांबल? मला खरं सुखाची प्राप्ती केव्हा होईल याचा कधी तू विचार केला आहेस का? हे आचार्याने तुमच्या जीवाला विचारा. त्यांनी विचार करूनच हे सांगितले. मग भवभवामध्ये हिंडायला भवविचय म्हणजे भवामध्ये विचार. विचय म्हणजे काय? विचार. किती भवभवामध्ये मी हिंडायला लागलोय, फिरायला लागलोय, जन्म करतोय, मरण करतोय, दुःख भोगतोय, सुख भोगतोय, ह्याचं कधी तू विचार केलायस का? आता मनुष्य जन्मामध्ये जरा सुख आलंय, बुद्धी आहे, ज्ञान आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, शेती आहे. मी माझ्या एवढा सुखी कोण नाही म्हणायला लागलोय का नाही? आहे हे सुख, पण ते पण सुख कसं आहे? क्षणिक सुख आहे. आता मी निरोगी आहे, पण कधी रोग होईल सांगता येत नाही. मी आता संपत्तीवान आहे, मी कधी दरिद्री होईन सांगता येत नाही. येतंय का सांगा की?
मग आम्ही सुखी आहे का? जोपर्यंत निरोगी आहे तोपर्यंत सुखी मानतो, आणि एखादा रोग झाला म्हणजे परत दुःखी होतो. म्हणजे हे सुख दुःख ऊन सावलीप्रमाणे मनुष्यगतीमध्ये सारखं आहे. जरा जास्तीत जास्त सुख स्वर्गामध्ये आहे, पण खरं सुख, अविनाशी सुख ते कुठं आहे? मग मला अविनाशी शाश्वत अमर सुख मिळण्यासाठी मला काय करावं लागल हे मनुष्यभावामध्ये तू त्याचं चिंतन केलं का? स्वतःच्या जीवालाच विचारा की, माझा संसार, माझं घर, माझं प्रपंच, माझी मुलं, माझी नातवंड, गुरपटून गेला जीव. बाहेर कधी पडणार? आणि मनुष्यभाव निघून गेला तर मनुष्यभाव कसं मिळतोय? मी काय सांगितलं होतं? समुद्र आहे आणि गाडीचा काय तो पुढचा, त्याला काय म्हणतात? जू. ते बैलाच्या डुकीवर ठेवतात की नाही, ते जू. त्या जू म्हणजे सरळ काठी असते आणि इकडे एक बैल घातला जातो. त्या ठिकाणी 2 छिद्र असतात आणि त्या 2 छिद्रामध्ये कुण्या असतात, आणि ते कुणा आणि ते जू म्हणजे एक जू तयार झाला. आचार्य भगवंतांनी अष्टपाहूडमध्ये सांगितलंय, ह्या समुद्रामध्ये एका कडेला तो नुसता काय टाकायचं? ते लाकूड टाकायचं, आणि त्या 2 ज्या हे असतात कुण्या, त्या समुद्राच्या दुसऱ्या बाजूला टाकायचं. आणि समुद्रामध्ये जे काय लाटा यायला लागलेत, काय यायला लागलेत? लाटा यायला लागलेत. त्या लाटांनी फिरत 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 ते जू एका ठिकाणी यायला पाहिजे, आणि त्या 2 कुण्या इकडच्या ते त्या लाटावर त्या ठिकाणी जू जवळ यायला पाहिजेत, आणि लाटांनीच ते कुण्या आपल्या आपण त्या छिद्रामध्ये जाऊन बसायला पाहिजे. हे किती दुर्मिळ आहे, किती अशक्य आहे. असं मानव जन्म मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. ओ जीवाणू, काय करायचं? संसारामध्ये अडकून बसलाय, बाहेर निघायचे भावच होत नाही. पण परत मनुष्यजन्म मिळणार आहे का? किती दुर्मिळ आहे. आलोयच की, ती कुण्या आपल्या आपण बसायला पाहिजे, कोण बसवायचं नाही. किती म्हणजे किती दुर्लभ आहे. तसं मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे, आणि हे सगळं आम्ही सहाय्य करून पुण्य संपादन करून आम्हाला मनुष्यजन्म मिळाला. आणि तो मनुष्यजन्म धार्मिक रीतीनं धर्म करत न घालवता केवळ पापामध्ये घालवायला लागलोय. आता तुम्ही लोक धार्मिक आहे, सगळ्यांना काही आम्ही म्हणता येत नाही. काही धर्म करणारे आहेतच. काही घरात, आता तुमच्या कोथळीमध्ये किती घरं आहेत? 600 काय 700? इथं संख्या किती आहे? 70 लोकांची संख्या आहे. घरातला एक माणूस तरी इथं धर्मध्यान करायला, चातुर्मास आहे, मुनी महाराज आहेत, आरिका आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा शास्त्र सुरू आहे. किती किती ऐकायला यायला लागलाय, किती किती वेळ द्यायला लागलाय. आणि ऐकलेलं त्यातलं थोडंसं फक्त खसखसी एवढं जरी ग्रहण केलं तर बाळानो कल्याणच आहे. पण ते पण करायला नाही तयार.
आम्ही इथं येतो, ह्या कानाने ऐकतो, ह्या कानाने सोडून देतो. इथं उतरतच नाही ना. ती एक उदाहरण आहे की 3 मूर्त्या आहेत. किती आहेत? 3. एकाची किंमत 10 रुपये, एकाची 100 आणि एकाचं 1000. मूर्त्या समान, लांबी, रुंदी, आकार, चेहरा सगळं समान, पण तो मूर्तिकार किंमत एकाची 10, एकाची 100, एकाची 1000 सांगतो. का? तर या ठिकाणी ऐकायला येणारे जे श्रोते आहेत ते असेच आहेत. कारण त्या मूर्तीच्या कानामध्ये इकडून दोरा घातला की इकडून बाहेर येतोय. तसं ऐकलं ह्या कानाने आणि ह्या कानाने सोडून दिलं, त्याची किंमत 10 रुपये. लक्षात आलं? आणि दुसऱ्याची किंमत 100 रुपये. कारण त्याच्या कानामध्ये जर दोरा घातला तर तो काय करतोय? कुठून येतोय बाहेर? तोंडातून बाहेर येतोय. कुठून येतोय? म्हणजे शास्त्र ऐकलं पण घरात जाऊन सांगितलं, मैत्रिणींना सांगितलं. इथं ऐकलं, एखादी गोष्ट तर लक्षात राहतेच की हो. सगळं नाही राहिलं तर राहते की नाही. मग आज ह्या ठिकाणी महाराजांनी हा दृष्टांत दिला, ही कथा सांगितली. मग घरात असू देईल, मैत्रिणीमध्ये असू देईल, कुणाला तर सांगतोय तो, त्याची किंमत 100 रुपये. आणि तिसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कानात दोरा घातला तर तो हृदयात जातोय, त्याची किंमत. जो ऐकला आणि त्याचं चिंतन केला, मनन केला की भगवंतानी सांगितलेलं शास्त्र प्रामाणिक आहे, सत्य आहे आणि त्यांनी सांगितलेलं मला ते पालन करायला पाहिजे, म्हणून तो हृदयंगम जो करतो तो 1000 रुपये वाला. हे झालं उदाहरण. आम्ही काय काय करायला लावलो आहे. 100 पण नाहीच. इथल्या इथं झाडून जायला लागलाय तुम्ही. पण सांगत नाही ना. घरात आपण जे ऐकले, घरातले सगळे लोक ऐकू, संध्याकाळी सगळं झाल्यावर ज्या वेळेला तुम्ही एकत्र येताय त्यावेळेला आज हा विषय किंवा ही कथा, हे गोष्ट तुम्ही सांगा. म्हणजे थोडं तर इथं ऐकलं, परत सांगितलं, तुमचं रिपीट झालं, त्यामुळं तुमचं ज्ञान वाढलं, तुमच्या लक्षात राहिलं. हे सगळे तुमचे फायदे आहेत, ऐकणाऱ्यांचे नाहीत. लक्षात आलं का? आणि ते जो हृदयंगम जो करतोय त्याला फायदाच फायदा आहे. किती वाजले सांगा? आपली वेळ. आता पुढचं काय सांगत नाही. कारण काय आहे, आपण मनुष्य गतीमध्ये आलोय. आपल्याला फार नाही थोडं धर्म करायला पाहिजे. आणि धर्म करीत संसार सुख म्हणून, धर्म करीत निर्वाण, धर्म पंथ साधेन बिना नर त्रियंच्या समान. सगळ्यांना हा श्लोक येतोय, पण त्याचा भाव कधी लक्षात घेतला? नर धर्म करीत संसार जरूर करा, सोडून या दीक्षा घ्या सांगत नाहीत. एवढे तीर्थंकर झाले, संसार करून तीर्थंकर झाले. मग तुम्हाला करू नका असं सांगतील काय? त्यांना लग्न केली, राण्या आल्या, मुलं झाली, नातवंड झाली, सगळं झालं,
तीर्थंकरांनी सुद्धा संसार केलेला आहे. पण पुढं काय केलं त्यांनी? तो संसार सोडला, त्याग केला. तेव्हा संसारामध्ये सुख नाही हे जेव्हा त्यांना समजलं. नश्वरता ही जाणुनी अंती, आदिनाथही गेलेवणी. षडखंडाचे राज्य त्यागुनी, भरतेश्वरही झाले मुनी. काय घरट्याचा पडला घोर रे, पृथ्वी मोलाचा चालला वेळ रे. तू होणार हो परमात्मा, तुझ्या आत्म्याची शक्ती अपार रे. चिंतन केला का या श्लोकावर? आदिनाथ पण गेले, भरतेश्वर गेला. आमचा संसार काय? एक घरट, 2 आम्ही 2 पिल्ल. ह्यासाठी आम्ही वेळ घालवायला लागलोय. पण गेलेली वेळ परत येते का? परत ही दुर्लभ अवस्था मनुष्यगती मिळणार आहे का? मग मी काय करायला लागलो? ह्या घरट्याचा पडला घोर रे, पृथ्वी मोलाचा. सबंध पृथ्वी विकली, त्याचं मोल आहे, त्याची सुद्धा किंमत येणार नाही. एवढी तुम्हाला जीवनामध्ये जेवढं आयुष्य मिळालेलं आहे, तो वेळ, ते आयुष्य आपण काय करायला लागले? पृथ्वी मोलाचा चालला वेळ रे. वेळ निघून गेलं. 75 झाले, 50 झाले, 75 झाले, 80 झाले, 90 झाले, तरी संसार सुटना म्हणजे भावनेतून सोडा. तुम्ही सोडून दीक्षा घ्या आम्ही म्हणत नाही. जसं 60 वर्ष झाली की रिटायरमेंट देते सरकार, मग आम्ही का संसारापासून रिटायरमेंट घेत नाही? का घेत नाही याचं उत्तर कधी शोधलंय आपण? कधी विचार केलाय आपण? काय नाही. मुलगा मोठा झाला, शटल झाला, लग्न झालं, त्याला एक मूल झालं, माझं कर्तव्य संपलं. मला आता माझ्या आत्म्यासाठी मला वेळ द्यायचा आहे, मला धर्मासाठी वेळ द्यायचा आहे. तुमचा संसार, तुमची मुलं बाळं, तुमचं घरदार, तुमचं सगळं आहे म्हणायचं. त्यांच्या हातात किल्ल्या द्यायच्या. बाळानं आजपर्यंत मी केलं, मला पोट भरून अन्न, अंग भरून वस्त्र, आणि आजारी पडलं तर औषध तेवढं द्यायचं तुम्ही करा. बरोबर आहे की नाही? आणि असलेला वेळ धर्मात घालवा. पण आम्ही हे तर आमचं सगळं चुकायला लागले. बाळानो, तुम्हाला अजून पण सांगते, आपला वेळ दौडू नका, कारण ही संधी परत आपल्याला मिळत नाही. म्हणून धर्म करा, आणि जर धर्म केला नाही, नर त्रियंच्या समान. आम्ही मनुष्यगतीमध्ये येऊन त्रियंच्या गतीसारखे जीव झालो. म्हणून आलेल्या संधीचा फायदा घ्या. 4 महिने अजून साधू आहेत, प्रवचनं होणार आहेत, आणि आचार्यश्री किती छान सांगतात. आम्हाला काय येतंय? आचार्यश्री पुरे बासुंदी देतात, आम्ही चिन्मुरं फुटाण देतोय. आमच्यात आणि त्यांच्यात लई अंतर आहे बाळानं. तर सगळ्यांनी या चातुर्मासाचा फायदा घ्या. नुसतं चौका करणे म्हणजे चातुर्मास काय? मला एवढं सांगा.
मग तुमची चातुर्मासमध्ये तुमचं कर्तव्य काय आहे? माझ्या वहीमध्ये लिहिलेल्या उद्या सांगेन. चातुर्मास म्हणजे काय, त्यामध्ये काय काय करायला लागतंय. हां, तर सगळ्यांनी या चातुर्मासाचा फायदा घ्या. आपल्याला मुनी आरिका, श्रावक श्राविका, चतुर्विध संघ, कोथळीसारखं गावं, धार्मिक गावं, आपले दादांचं गावं, ह्या ठिकाणी किती स्वाध्याय झालेला आहे, तरीसुद्धा आपण धर्मामध्ये किती कमकुवत आहोत ह्याचा विचार करा. मला बलवान व्हायचं आहे. अशक्त झाला म्हणजे चांगलं चांगलं खाऊन शक्ती भरून खाण्यासाठी खाताय का नाही? आत्म्याला जे ज्ञानामृत भोजन लागतंय, आत्म्याला जर बलवान करायचं असेल, ज्ञानरूपी अमृत घ्या, म्हणजेच आत्मा बलवान होणार आहे. अन्न खाल्लं तर शरीर बलवान होते, पण ज्ञानाने आत्मा बलवान होतोय. आपल्याला बलवान कुणाला करायचं आहे? आत्म्याला. कारण तो अमर आहे, अविनाशी आहे, आणि शरीर नाशवंत आहे. ह्या नाशवंताला बलवान करून काय मिळणार आहे आपल्याला? पण आमची प्रवृत्ती कुणीकडं आहे? मग आता जरा आत्म्याकडे वळवा आणि हा चातुर्मासचा फायदा घ्या. जय बोलो देवादिदेवादी ब्रह्मज्ञान की जय. काय